जालन्यामध्ये आपल्या गोरगरीब धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी आपले दीपक भाऊ आंदोलन करतायत। काय असतं माहिती का, कोणत्याही समाजाला खंबीर नेतृत्व मिळणं गरजेचं असतं, एकनिष्ठ नेता मिळणं गरजेचं असतं। काय असतं माहिती का, आतापर्यंत या महाराष्ट्रामध्ये सुपारी घेऊन लढणारे बहादर खूप पाहिलेत, पण जेव्हा एकनिष्ठ नेता समाजाला भेटतो ना, प्रत्येक मागणी समाजाची पूर्ण होते। संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील आतापर्यंत या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे खूप सारे नेते होऊन गेले, मुख्यमंत्री सगळ्यात जास्त मराठा समाजाचे, पण एवढ्या दिवसापासून मराठा समाजावरती जो अन्याय झाला होता तो दूर कधीच करू शकले नाही। जेव्हा मराठा समाजाला एकनिष्ठ नेतृत्व भेटलं तेव्हा मराठा समाजाचा अन्याय दूर झाला। तसंच भावांनो, फक्त शांततेने घा, धनगर समाजाला त्यांचा हक्क मिळालाच पाहिजे। अखंड मराठा समाज तुमच्या सोबत आहे। कारण काय असतं, आणि इतक्या दिवसानंतर ना आज खरंच वाटलं, जेव्हा एखादा नेता इमानदार असतो ना तेव्हा समाज त्याला डोक्यावर घेतो। पुन्हा एकदा सिद्ध झालं जेव्हा गोरगरीब धनगर बांधवांना हे कळालं की आपला नेता, आपल्या समाजाला एकनिष्ठ असा नेता भेटलाय, ते म्हणजे आपले दीपक भाऊ बोराडे। पाहिलं असेल तुम्ही, पूर्ण सभा रेकॉर्ड केलं, रेकॉर्ड। जेव्हा एकनिष्ठतेनं आपण समाजासाठी लढतो ना तेव्हा समाज आपल्याला डोक्यावर घेतो। याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील आणि संघर्ष योद्धा दीपक भाऊ बोराडे। बाकी धनगर समाजाचं मनापासून कौतुक आहे। ज्या पद्धतीनं तुम्ही दीपक भाऊ बोराड्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलात ना, भावांनो असंच राहा। एकजूट काय करू शकते ना हे तुम्ही अगोदरही पाहिलंय। तुमचा लढा 100% यशस्वी होणार, फक्त साथ द्या, आपल्या राजाला साथ द्या आणि स्वतःचा हक्क मिळवून घ्या। तुमचा हक्क कोणीच हिरकावून घेऊ शकत नाही। तुमचा हक्क 100% तुम्हाला भेटणार, फक्त आपल्या राजाला साथ द्या।